हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा त्यादीचा राहिलेला अर्धा व्हिडिओ आहे. ह्याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मम्मीने अचार कसा टाकलेला आहे. तर अचारसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे आहे राईची डाळ, काळी मिरे, लवंग, सोप, मेथीदाणा आणि हे रामबंधूचे लोणचेचे तयार मसाल्याचे पाकिटं आणि कलरसाठी लाल तिखट. हे बघा एवढं सगळं सामान एकत्र केलेलं आहे. रामबंधूचे 2 पॅकेट घेतलेले आहे आणि हे कलरचं तिखट आहे आणि हे सरसोचं तेल मेन इन्ग्रेडियंट्स आहे याच्यात. सरसोचं तेलचं लोणचं टाकलं आहे माझ्या मम्मीनं. हे बघा आता राईची डाळ आहे, याच्यावर थोडं सरसोचं तेल टाकून बघत आहे. डाळ बघा किती मस्त अशी चांगली छानपैकी. हे जे सर्व सुके मसाले आहे, राईची डाळ, सोप, मेथीदाणा, काळी मिरे, लवंग, हिंग, या सर्वामध्ये गरम केलेलं एकदम कडक सरसोचं तेल यामध्ये टाकायचं आहे आणि हे कडक तेलामध्येच मिक्स करायचं आहे. डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं आहे, कारण डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर राईची डाळ लवकर करपून जाते, खूप लवकर करपते ती. म्हणून असंच गरम तेल करून यामध्ये टाकायचं आणि हे पूर्ण एकजीव करायचं, छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यात आपलं खडे मीठ किंवा गायछाप मीठच टाकायचं. यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं, थोडं बघून टाकायचं, कारण जो पापडचा मसाला आहे त्यामध्ये पण थोड्या प्रमाणात मीठ असतं. आता यामध्ये हे दोन्ही पाकट फोडून टाकलेले आहे. रामबंधू पापड मसाला प्रीमिक्स हे रेडीच मसाला मिळतो, यामध्ये पण सर्व पदार्थ असते, परंतु आपल्याला थोडा जास्त मसाला लागते म्हणून आपण हे थोडे एक्स्ट्रा मसाले, आपण सुके मसाले वरतून घालतो. बघा दोन्ही पॅकेट फोडून या तेलामध्येच मिक्स केलेले आहे. तेल चांगलं कडकडीत गरम आहे म्हणून हे तिखट पण मसाले सगळे याच्यात. हे बघा माझ्या मम्मीला खूप तिखट लागलं, कारण हे चटणी खूप तिखट होती ती मसाले, आणि सरसोचं तेल डोळ्यात एवढं भयंकर झोमत होतं. आता यामध्ये आपलं हे जो कलरचं लाल तिखट आहे ते पण टाकायचं आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे मम्मीने. हे बघा हे कलरचं जे तिखट आहे ते यामध्ये टाकायचं आणि थोडंसं तेल, आणखीन हे थंड झालं होतं तर आणखीन थोडं तेल गरम करून आणलं. सरसोचंच तेल यूज करत आहे पूर्णपणे. आणि हे यावर ते परत कडक तेल टाकलं. हे बघा किती छान असा कलर पण आला आहे त्याला. पूर्ण हा मसाला मिक्स करून घ्यायचा एकजीव आणि थंड करायला ठेवून द्यायचं. आणि ह्या आहे आपल्या कैरीच्या फोडी, कालपासून वाळत घातलेल्या आहेत त्या. हे यामध्ये थंड झाल्यावरच मिक्स करायचं. ते बघा पूर्णपणे ह्या कैरी यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पूर्ण फोडींना असा मसाला लागला पाहिजे आणि हे बाहेरच असं थोडा वेळ ठेवून द्यायचं. आणि मग थोडं थंड झालं, एकदम नॉर्मल टेम्परेचरमध्ये आलं, तेव्हा हे भरणीमध्ये भरून पॅक करून आपलं खाण्यासाठी तयार आहे. मस्त चमचमीत कैरीचं लोणचं. आणि हे सरसोच्या तेलाचं आहे तर हे खूपच अप्रतिम लागते. त्यानंतर संध्याकाळी माझ्या मम्मीनं माझ्यासाठी केले होते थडुले, आणि हे ज्वारीच्या पिठापासून केले जाते. हे बघा इकडे पेस्ट केली आहे, लसूण, हिरवी मिरची, सांबार, अद्रक, जिरं अशी पूर्ण पेस्ट केलेली आहे. आता यामध्ये हे ज्वारीचं पीठ टाकत आहे आणि हे ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या असं हा पदार्थ आहे. खूप यम्मी लागतो आणि याला हिरवी मिरची, लसूण मेन इन्ग्रेडियंट्स आहे. लसूण, सांबार, हिरवी मिरची अशी पेस्ट केली आणि ते यामध्ये ह्या असा गोळा तयार करून घेते. रोज माझ्या मम्मीकडे होती तर रोज मला तिने एक एक दिवस एक एक नवीन आयटम माझ्यासाठी केले. हे बघा इकडे गरम गरम पुऱ्या काढत आहे. आता इकडे पुऱ्या झाली, पहिली पुरी झाली की मला लगेच ताट वाढून देते ती. मस्त मम्मीकडे 8 दिवस राहायला गेली, पण माझे खूप मस्त दिवस गेले. खूप यम्मी असं मम्मीच्या हातचं आहे तर ताट मिळालं मला दोन्हीही टाईम. हे बघा अशी गरम गरम पुरी इकडे तयार होत आहे आणि देवांश पण बसला होता खायला. देवांश आणि मी दोन्हीही सोबतच आम्ही मस्त गरम गरम पुरी एन्जॉय केली. मस्त पुरी बघा अशी कशी लाल लाल चांगली तेलामध्ये फुलत आहे ही.
आणि आता माझ्या मम्मीने हे बघा माझ्यासाठी ताट पण वाळून दिलेलं आहे. लोणचं, आलूची भाजी, आणि याला आलूच्या भाजीसोबतच खातात. हे बघा देऊ आणि मी बसती आहे आता. खूप गरम होती पुरी, खूप अशी यम्मी झाली होती बघा. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.